महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीला जबरदस्त फटका बसला असून आघाडीचे केवळ 46 जागांवरती समाधान नेत्यांना मानावं लागलेलं आहे। यामध्ये सर्वाधिक फटका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला आहे, कारण पक्षाचे केवळ 10 आमदारच निवडून आलेले आहेत। त्यातही काही मतदारसंघामध्ये पिपाणी या निवडणूक चिन्हामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचं दिसून आलेलं आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलेलं आहे। या चिन्हावर पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी लढवल्या, मात्र लोकसभा निवडणुकीतील पिपाणी या चिन्हामुळे राष्ट्रवादीचं मोठं नुकसान झाल्याचं राष्ट्रवादी नेत्यांचं म्हणणे आहे। पक्षाने या संदर्भातील निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली होती, मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही। याच मुद्द्यांची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत झाल्याचं स्पष्ट होतंय। पिपाणी आणि तुतारी या चिन्हामुळे असलेल्या साम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावरील उमेदवाराऐवजी काही मतदारांनी चुकून पिपाणी चिन्हाला मतदान केल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेला आहे। या पिपाणी चिन्हावर उभ्या अपक्ष आणि लहान पक्षांच्या उमेदवारांनी काही मतदारसंघात चांगलीच मतं घेतली, ज्यामुळे मतविभाजन होऊन राष्ट्रवादीच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचं बोललं जातं। पिपाणी आणि तुतारीवरील गोंधळामुळे जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर आणि केज आणि परंडा या मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार जितक्या मतांनी पराभूत झाला त्यापेक्षा अधिक मत हे पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला मिळालेले आहे। कोणत्या मतदारसंघात तुतारीच्या उमेदवारास पिपाणीमुळे फटका बसलाय तर पाहूया। शहापूर, ठाणे राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा यांचा केवळ 1672 मतांनी पराभव झाला। पिपाणी चिन्हावर उभ्या रुपाली अराज यांनी 3892 मतं घेतली। बेलापूर, ठाणे राष्ट्रवादीचे संदीप नाईक यांचा 377 मतांनी पराभव झाला। पिपाणी चिन्हावर प्रफुल्ल म्हात्रे यांनी 2860 मते घेतली। अणुशक्तीनगर, मुंबई राष्ट्रवादीचे फहाद अहमद यांचा 3378 मतांनी पराभव झाला। पिपाणी चिन्हावर जयप्रकाश अग्रवाल यांनी 4075 मते घेतली। जिंतूर, परभणी विजय भांबळे यांचा 4516 मतांनी पराभव झाला। पिपाणी चिन्हावर विनोद भावळे यांनी 7430 मते घेतली। घनसावंगी, जालना राजेश टोपे यांचा 2309 मतांनी पराभव झाला। पिपाणी चिन्हावर बाळासाहेब शेळके यांनी 4830 मते घेतली। आंबेगाव, पुणे देवदत्त निकम यांचा 1523 मतांनी पराभव झाला। पिपाणी चिन्हावर उभ्या देवदत्त शिवाजीराव निकम यांनी 2965 मते घेतली। परंडा, धाराशिव राहुल मोठे यांचा 1509 मतांनी पराभव झाला। पिपाणी चिन्हावर जमील खान पठाण यांनी 4446 मते घेतली। पारनेर, अहमदनगर राणी लंके यांचा 1526 मतांनी पराभव झाला। पिपाणी चिन्हावर सकाराम सारक यांनी 3582 मते घेतली। केज, बीड पृथ्वीराज साठे यांचा 2678 मतांनी पराभव झाला। पिपाणी चिन्हावर भास्कर थोरात यांनी 3559 मते घेतली। या मतांचं विभाजन झालं नसतं तर कदाचित शरद पवारांच्या पक्षाचे 19 आमदार हे निवडून आले असते। चिन्हांचं राजकारण कदाचित लहान वाटेल, पण याच छोट्या गोष्टी मोठ्या निकालांवरती परिणामकारक ठरू शकतात। शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आता पुढील निवडणुकीसाठी कोणती रणनीती आखते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। याबाबत तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।